नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 5 मे 2026 येत्या मंगळवारी आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. आणि बघा मंडळी, जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. आणि या अंगारक संकष्ट चतुर्थीचे एक व्रत जर केले तर आपल्याला 12 महिने संकष्ट चतुर्थी केल्याचं व्रत मिळत असतं. आणि या दिवशी आपण उपवास केला, गणपती बाप्पाची पूजा केली तर आपल्यावर असलेले जे काही संकट असतात ते दूर होत असतात. आयुष्यातील अडचणी, अडथळे, आजारपण दूर होत असतात. तर आज आपण हेच जाणून घेऊया की या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने 21 मिठाच्या संकट चतुर्थीचे व्रत आपल्याला कसे करायचे आहे, त्याचबरोबर या दिवशी आपल्या या संकट चतुर्थीचं उद्यापन कसं करायचं आहे, याचे नियम काय आहेत, ही संपूर्ण माहिती, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, येत्या 5 मे म्हणजे मंगळवारी आलेली आहे अंगारक संकट चतुर्थी. आणि ही अंगारक संकट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते. बघा मंडळी, आपण कुठल्याही संकट चतुर्थीचं व्रत आपल्याला जर सुरू करायचं असेल तर ते आपण अंगारक संकट चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी मंगळवारी संकट चतुर्थी येते त्या दिवसापासून आपल्याला हे व्रत सुरू करायचं असतं. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता 21 मिठाच्या मोदकाचं संकट चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं आहे. तर ते सुद्धा आपल्याला 5 तारखेपासून म्हणजे मंगळी चतुर्थी, काही ठिकाणी याला मंगळी चतुर्थी सुद्धा म्हणतात, तर मंगळी चतुर्थीपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. आता हे व्रत कोण करू शकतं, तर बघा प्रत्येकजण हे व्रत करू शकतं. महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतं. बघा मंडळी, स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही हे मिठाच्या मोदकाचं व्रत करू शकता, किंवा आपल्या घरामध्ये पैशाची अडचण आहे, मुलांच्या नोकरीविषयी काही अडचण आहे, शिक्षणासाठी मुलांच्या काही अडचणी आहेत, किंवा कोणी संतान प्राप्तीसाठी सुद्धा हे 21 मिठाच्या मोदकाचं व्रत करू शकतं. मुलींसाठी हे व्रत करू शकतात, किंवा तुम्ही स्वतःची आपली काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, किंवा आपल्या घरातील कोणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा, दुसऱ्याची कोणाची सुद्धा इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे 21 मिठाच्या संकट चतुर्थीचे व्रत संकल्पयुक्त आपल्याला हे व्रत करायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही हे व्रत संकल्पयुक्त करता तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती 100% पूर्ण होते. आणि याचा अनुभव सुद्धा आपल्याला 21 चतुर्थी होण्याच्या अगोदरच येतो, किंवा 21 चतुर्थी होत आल्या की लगेच आपल्याला अनुभव येतो. आणि खूप जणांना या व्रताचा अनुभव आलेला आहे. म्हणून मी सांगते, जर तुमची काही इच्छा आहे, अडचणी आहेत घरामध्ये, तर तुम्ही नक्कीच या संकट चतुर्थीपासून म्हणजे येत्या 5 तारखेपासून तुम्ही हे व्रत नक्की करा. आता हे व्रत आपल्याला कधी सुरुवात करायची आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा मंगळवारी संकट चतुर्थी येते तेव्हापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. आता तुम्ही 5 तारखेपासून हे व्रत सुरू करू शकता. आता हे व्रत कसं करायचं आहे हे जाणून घेऊया. बघा, आता आपल्याला सर्वात अगोदर मंगळवारी म्हणजे 5 तारखेला आपल्याला सकाळी शुचिर्भूत व्हायचं आहे, आपली देवपूजा करायची आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो. आता संकल्प कसा करायचा हे आपल्या सर्वांना माहीत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला फूल टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत, आणि आपल्याला गणपती बाप्पाला आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे, आणि आपली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर ते पाणी तामणामध्ये सोडायचं. परत आपल्याला 2 पळी पाणी आपल्या हातावरून तामणात सोडायचं, आणि ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच संकट चतुर्थीला करायचा आहे. प्रत्येक संकट चतुर्थीला आपल्याला संकल्प नाही करायचा. देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, आता ही जी पूजा आहे ही समोर तुम्ही पाहत आहात याप्रमाणे करू शकता, किंवा बाहेर चौरंग पाट टाकून तिथे करू शकता, किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही अशी याच प्रकारे आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे. तर सर्वात अगोदर गणपती बाप्पाला ताम्हणात घ्यायचं आहे, आणि त्यांना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष
21 वेळेस किंवा एक वेळेस सुद्धा तुम्ही म्हणत म्हणत आपल्याला पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर काढायची आहे, त्याला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि विड्याच्या जोडपानावर तांदूळ टाकून तिथे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. नंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल व्हायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहेत, असल्यास जास्वंदाचे लाल फूल अर्पण करा. त्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे तुम्ही सेवा, फुलं वगैरे अर्पण करू शकता. आणि नंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, नाहीतर तुम्ही फळाचा देखील नैवेद्य दाखवू शकता. नंतर आरती करायची आहे. बघा, ही झाली आपली सकाळची पूजा. यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करू शकता, गणपती स्तोत्र पठण करू शकता, जी यथाशक्ती तुम्ही सेवा करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी परत आपल्याला ज्या वेळेस चंद्रोदय होईल, बघा चंद्रोदय कधी होईल तर प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरवर प्रत्येक महिन्याचं आपल्याला चंद्रोदयाची वेळ म्हणजे जिल्ह्याप्रमाणे वेळ दिलेली असते, तिथे पाहायचं आणि त्या वेळेच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची परत एकदा पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे त्यांना हळद, कुंकू, अक्षदा व्हायचा, धूप लावायचा, दीप लावून घ्यायचा, आरती करायची आहे. आणि त्यावेळेस आपल्याला 21 मोदक आपल्याला करायचे आहेत. आता 21 मोदकामध्ये 20 मोदक आपल्याला गुळ खोबऱ्याचं सारण घालून करू शकता. आता इथे प्रश्न येतो की मोदक कसे करायचे, तर तुम्ही उकडीचे करू शकता किंवा तळून करू शकता. यथाशक्ती आपल्याला जसं घडेल त्याप्रमाणे तुम्ही मोदक करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचं सारण घालून आपल्याला 20 मोदक करायचे आहेत आणि एक मोदक आपल्याला मीठ घालून करायचं आहे. एका मोदकामध्ये मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. आणि सगळे मोदक एकत्रच आपल्याला तळून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही उकडीचे करत असाल तर उकडून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला देवाला त्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे. चंद्राची पूजा झाल्याच्या नंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. चंद्रोदय व्हायच्या अगोदर आपल्याला उपवास म्हणजे मोदक खायचे नाहीयेत आपल्याला. तर त्यानंतर आपण मोदक खायचे आहेत. मोदक खाताना सुद्धा आसन घेऊन बसायचं, पाणी घेऊन बसायचं आणि तुम्हाला मोदक खायला सुरुवात करायची आहे. आता मोदक खायला लागल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक लागेल, कधी पहिला लागतो, कधी दुसरा, कधी तिसरा, कधी पाचवा, कधी 21वा सुद्धा लागतो. पण ज्या वेळेस तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळेस लगेच आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि उरलेले जे काही मोदक आहेत ते घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. जेवढे उरतील तेवढे फक्त घरातच द्यायचे, बाहेरच्यांना कुणालाही हे मोदक द्यायचे नाही. आता हे झाल्याच्या नंतर आपला उपवास सोडला जातो. आणि नंतर जर तुम्हाला भूक लागलीच, कधी कधी पहिलाच मोदक लागतो तर भूक लागते, तर तुम्ही दूध, फळं घेऊ शकता. पण तुमची इच्छा असेल तर नाही घेतलं तरीही चालेल, फक्त पाणी प्यायचं आहे. आणि त्यानंतर जेवण वगैरे जे काही आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही नेहमीप्रमाणे जेवण करू शकता. आता बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दिवसभर काय खायचं आहे, तर बघा मंडळी, या दिवशी आपल्याला काहीही खायचं नाही. पण जर तुमच्या तब्येतीला, तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही या दिवशी पाणी पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळं खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, दही खाऊ शकता. पण शक्यतो मिठाचा कुठलाही पदार्थ आपल्याला या दिवशी खायचा नसतो. मीठ काय खायचं आहे ते आपल्याला संध्याकाळी मोदकाद्वारेच आपल्या शरीरात मीठ जाणार आहे. त्यानंतर आता उद्यापन कसं करायचं आहे, तर बघा, उद्यापनाला सुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे 21वी आपली ज्यावेळेस चतुर्थी येईल त्यावेळेस आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे, गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे, गणपती अथर्व शीर्ष म्हणत आणि त्यानंतर बघा, आता आपले 21वा दिवस आहे, तर 21वी आपली संकष्ट चतुर्थी आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. घरातील जी मूर्ती आहे त्याच्यावरच आपल्याला 21 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे. आणि बघा, जर तुम्हाला हे जमत नसेल अभिषेक करणं वगैरे, तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे जाऊन गुरुजींकडून सुद्धा तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता. जर तुम्हाला गुरुजींकडून सुद्धा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही गणपती बाप्पाला म्हणून म्हणजे यथाशक्ती तुम्ही तिथे दक्षिणा दानपेटीमध्ये टाकू शकता आणि आपण आपल्या घरी येऊन आपल्या उद्यापन करू शकता. उद्यापनाला आपल्याला एका मुलाला
म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा असेल त्या मुलाला आपल्याला जेवू घालायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला त्याला दक्षिणा द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या 21 मिठाच्या मोदकाच्या संकट चतुर्थीचं उद्यापन करायचं आहे. आणि 21व्या दिवशी सुद्धा आपल्याला 21च मोदक करायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला चंद्रोदयानंतरच खायचे आहेत. चंद्रोदयानंतरच आपल्याला चंद्राचं दर्शन करून पूजा वगैरे करूनच आपल्याला हे मोदक खायचे आहेत. आणि बघा मंडळी, या दिवशी सुद्धा आपल्याला जेवण करायचं नाही. या दिवशी 21व्या संकट चतुर्थीला सुद्धा आपल्याला 21 मोदकच फक्त आपल्याला खायचे असतात. आता या संकट चतुर्थीला आपल्याला काही नियमांचं देखील पालन करायचं असतं. आता ते पाहू. तर बघा, आता एखाद्या संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पिरियड वगैरे आले आपल्याला, तर काय करायचं, तर अशा वेळेस आपण उपवास धरायचा आहे. पण आपण मोदकही खायचे नाहीत आणि 21 ज्या संकट चतुर्थी आहेत त्यामध्ये ही संकट चतुर्थी धरायची नसते. त्यानंतर दुसरं म्हणजे बघा, आपण एखाद्या वेळेस दुसऱ्याच्या घरी आहोत, म्हणजे आपल्या माहेरी किंवा माहेरी असला तरी देखील तुम्ही ही संकट चतुर्थी धरू शकता. पण माहेरच्या व्यतिरिक्त आपण पाहुण्यांकडे एखाद्या गेलेलो आहोत आणि तिथे तुम्ही उपवास धरू शकता. पण तुम्ही आपल्या गणपतीची पूजा केलेली नाही किंवा तुम्ही 21 मोदक दाखवलेले नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही ती संकट चतुर्थी या 21 मध्ये धरू शकत नाहीत. त्यानंतर तुम्ही मांसाहार या दिवशी, जोपर्यंत आपले संकट चतुर्थी सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नसतो. कमीत कमी या संकट चतुर्थीच्या दिवशी तरी चुकूनही आपल्या घरातील कोणीही मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर संकट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे. काही कारणास्तव बघा, आपल्याला जर बाहेर जावं लागलं अचानक, तर त्यावेळेस ती सुद्धा संकट चतुर्थी तुम्ही यामध्ये धरू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणालाही फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, राग द्वेष कोणाविषयी मनात ठेवायचा नाही. दिवसभर आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या संकष्ट चतुर्थी 21 मिठाच्या मोदकाच्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं आहे. बघा मंडळी, जो कोणी हे संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो ना, ते गणपती बाप्पा त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. त्याची सर्व दुःख, संकट, आजारपण जे काही वाईट आहे ते संपूर्णपणे नष्ट होतं. अतिशय प्रभावी हे व्रत आहे. नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप जणांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. नक्की तुम्ही करून बघा. तर ही संकष्ट चतुर्थीची माहिती आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.